सर नाशिकच्या पंचवटी हद्दीतल्या फुलेनगर येथे काल गोळीबाराची घटना घडली आहे. दोन टोळीमध्ये हा वाद झाल्याचं समोर आलंय. काय नेमका प्रकार आहे? आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट. प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या. दिनांक काल 22/7/2025 रोजी रात्रीच्या वेळेस दोन टोळीची जी वादावादी झालेली आहे त्या ठिकाणी रात्री भंडाऱ्याचा कार्यक्रम होता जरीमाता मंदिर आणि मंजू मंदिर या ठिकाणी. त्या ठिकाणी चालू असताना याच्यातील जे रेकॉर्डवरले गुन्हेगार आहेत विकी विनोद वाघ याची जी टोळी आहे त्याच्या टोळीने याच्यामध्ये जे फिर्यादी आहेत सुमित दयानंद महाले याच्या दिशेने रात्री 1:30च्या सुमारास अचानक त्यांच्यावर सगळे त्यांचे जे टोळीचे आहेत गुन्हेगार जे खरात असेल ऋषी बाबा परशे, जय मोरे, तुंड्या दादू हे सगळे आणखी 4 ते 5 इसम या ठिकाणी त्यांच्यावर गेले आणि त्यांच्या ठिकाणावर धावून गेले. कारण त्यांचा पूर्ववैमनस्यात वाद चालू होता. रात्री येऊन त्यांच्या त्या विजयनगर चौकातून मंजेवा चौकाकडं त्या दिशेने त्यांनी जे फिर्यादी आहेत सुमित दयानंद महाले यांच्या आईला व त्यांना शिव्या देऊन तुम्हाला जीवे ठार मारू या अशी बोलून गावठी कट्ट्यातून त्यांच्यावर त्यांनी फायर केलेला आहे. किती राऊंड फायर? एकच राऊंड फायर झालेला आहे. जखमी किंवा नाही, जखमी वगैरे जीवितहानी वगैरे काही नाही आहे. आणि बाटल्या फेकून मारलेल्या आहेत, त्यांना जीव ठार मारण्याचा प्रयत्न केलेला आहे. असे असताना त्या ठिकाणी आम्ही तात्काळ आमचे DCP झोनवन मॅडम राऊत मॅडम तात्काळ त्या ठिकाणी पोहोचल्या. आमचे उपनी सर गजेंद्र पाटील देखील सर त्या ठिकाणी तात्काळ पोहोचले. क्राईम सर असतील, पवार सर आणि आम्ही सगळा फौजफाटा त्या ठिकाणी तात्काळ पोहोचलो आणि गुन्हेगाराचा शोध घेण्यासाठी आम्ही 3 पथकं रवाना केले होते आणि आमचा शोध चालू आहे. तात्काळ आम्ही गुन्हेगारांना अटक करून त्यांच्या जेवढी कडक कारवाई करता येईल ती कारवाई करण्यात आहेत आणि सदरचे गुन्हेगार हे सराईत गुन्हेगार आहेत आणि यांच्या ह्या दोन टोळीचा पूर्ववैमनस्यातून झालेला हा प्रकार आहे. पण यांच्यावर निश्चित आम्ही आणि CP सरांनी दिलेल्या ज्या सूचना आहेत यांच्यावर आम्ही निश्चित कडक पावले उचलण्यात येणार. खरं तर दोन्ही टोळ्या आहेत त्या सराईत आहे, हद्दपार होती अशी माहिती आहे. हो, बरोबर आहे. याच्यामध्ये जे 2 गुन्हेगार आहेत रोहित खंडू गांगुर्डे आणि विकी विनोद वाघ त्याचप्रमाणे जे खरात हे यापूर्वीच पंचवटी पोलीस स्टेशनमधून आणि झोनवन सर यांनी यापूर्वीच त्यांना तडीपार केलेलं आहे. तरी देखील त्यांनी या ठिकाणी येऊन बेकायदेशीर जमाव जमून फिर्यादी यांना जीव ठार मारण्याचा प्रयत्न केलेला आहे अग्निशस्त्रातून. तरी यांच्यावर आम्ही तात्काळ यांना शोध घेऊन अटक करणार आहोत. सर किती गुन्हे दाखल यांच्यावर आतापर्यंत? साधारण यांच्यावर यापूर्वीचा रेकॉर्ड आहे. जे आरोपी आहेत यांच्यावर 4 ते 5 गुन्हे दाखल आहेत रेकॉर्डलेस. ते पण जीवे ठार मारण्याचा प्रयत्न. विकी विनोद वाघ याच्यावर पण देखील 4 ते 5 गुन्हे आहेत जे खरात याच्यावर पण देखील आहेत. रोहित खंडू गांगुर्डे याच्यावर देखील एवढेच गुन्हे दाखल आहेत. सर ह्या दोन्ही टोळी आमने-सामने आली होती, त्या ठिकाणी काय घडलं होतं? यांच्यावर जे गावठी कट्टे यांच्या सोबत होते ते कुठून आले, त्या संदर्भात काय माहिती मिळाली? अजून तपास चालू आहे. त्या संदर्भात जेव्हा आरोपी अटक होईल तपासामध्ये पुढील माहिती प्राप्त होईल तीच आम्ही आपल्याला देऊ. सर एकूण किती लोकांवर गुन्हे दाखल केले? एकूण त्या ठिकाणी आम्ही हे 4 ते 5 म्हणजे 10 ते 11 लोकांवर आम्ही गुन्हे दाखल केले. त्या ठिकाणी बेकायदेशीर जमाव जमून त्यांच्यावर गुन्हा दाखल केलेला आणि भारतीय न्याय संहिता कलम 109(1), 189(2), 189(4), 190 आणि 191(2) त्याचप्रमाणे भारतीय हत्यार कायदा 325 प्रमाणे गुन्हा दाखल आहे. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.